मी साक्षी अणासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात सविस्तर वृत्त। विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली, 4 जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा। विधानसभेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झालाय। दोन्हींकडून इच्छुकांनी दावे ठोकल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। मवियातील पक्षांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी मुंबई शिक्षक आणि पदवीधरचे उमेदवार जाहीर केल्याची टीका होते। उद्धव ठाकरेंनी मुंबई पदवीधरमधून अनिल परब आणि मुंबई शिक्षकमधून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली। मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्राचार्य प्रकाश सोनवणे इच्छुक आहेत। मवियाचा मित्रपक्ष समाजवादी गणराज पक्षही मुंबई शिक्षक मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहे। सुभाष मोरे हे कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाचे उमेदवार असतील। विधान परिषद निवडणूक उमेदवारीवरून मवियातही बिघाडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते। ठाकरे गटाने मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मवियातील मित्रपक्षांची कोणतीही संयुक्त बैठक झालेली नसताना उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। दुसरीकडे महायुतीमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही। महायुतीत मुंबई पदवीधरांची जागा शिंदेच्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे सांगत डॉक्टर दीपक सावंत यांनी दावा केलाय, तर भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही आहे। महायुतीमध्ये नव्याने सामील झालेल्या मनसेही कोकण पदवीधरमधून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीतील तिढा निर्माण झालाय। भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे। लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे। उद्धव ठाकरे गटाकडून घटक पक्षांची चर्चा न करता मुंबई शिक्षक आणि पदवीधरासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जून रोजी निवडणूक होणार आहे, तर मुंबई पदवीधरसाठी अनिल परब तर शिक्षक पदवीधरसाठी ज.मो. अभ्यंकर यांचे नाव उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलंय। तर शिक्षक पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रकाश सोनवणे इच्छुक आहेत। महायुती असो वा महाविकास आघाडी, दोघींकडे मित्रपक्षाची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे साहजिक इच्छुकांची संख्याही मोठी आहे। लोकसभेलाही इच्छुकांची मनधरणी करताना दोघीकडच्या नेतृत्वांच्या नाकी नऊ आले होते। आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही तोच कित्ता पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे। येस मराठीसाठी ब्युरो न्यूज। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।